आज सकाळपासूनच बँक खात्यामध्ये पैसे जमा सुरुवात। तर 15 डिसेंबरपर्यंत 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहोत। तर आता 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 डिसेंबरच्या आत इथं आता जमा होणार आहे। तर आता जे की पीक विमा अपडेट, जर यामध्ये सर्वप्रथम पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की 15 डिसेंबरच्या आत इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात 3 योजनेचे पैसे तर जमा होणार आहेत। तर त्यामधलं जे काही पहिलं आहे पीक विमा, विम्याचे जे काही पैसे आहेत तिथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, म्हणजे वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 17 ते 28 हजार रुपयाची भरपाई हेक्टरप्रमाणे। तर आता 15 डिसेंबरपर्यंत जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जे काही पैसे आहेत हे डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जाणार आहे। तर आता यामध्ये जे काही बरेच जिल्हे आहे वाटप जे काही सुरू झालेले आहे, त्यानंतर इथून तुम्ही चेक करता येणार आहे। तर इथं तुम्ही वेबसाईटवरून सुद्धा चेक करू शकता की तुमचं पीक विम्याचं स्टेटस पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेलं आहे। त्यानंतर इथून तुम्हाला चेक करून घेता येणार आहे। सर्वप्रथम चेक करून घ्या। त्यानंतर आता यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, रायगड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, भंडारा, तर या जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव आहे तर या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पैसे पीक विम्याची इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर डीबीटीच्या माध्यमातून जे काही या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आहेत ती इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशाने 1447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार नोंदवता येणार आहे। त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं आहे। त्यानंतर इथे आपलं इथे 2 नंबरला नमो शेतकरी योजना काय येणार आहे, नमो शेतकरी योजना। तर यामध्ये जे काही आपल्याला 3 योजनेचे पैसे 15 डिसेंबरच्या आत इथं जमा होणार आहेत। दुसरा जो आहे यामध्ये आपला नमो शेतकरी योजनेचे पैसे। तर आता हे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत। तर आता पुढील जे काही 2000 रुपये ते खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर इथं 15 डिसेंबरच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या। तर आता जे काही यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट इथं आहे तर यामध्ये ई-KYC काय आहे, ई-KYC आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC इथं पूर्ण केलेली आहे पी एम किसानची जर ई-KYC केली असेल तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला इथे जे काही सांगितल्याप्रमाणे पैसे इथं मिळणार नाही। सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। सर्वप्रथम जे काही PM किसानची ई-KYC काय आहे, ई-KYC तुम्हाला करायची आहे PM किसानची। तर ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC तर राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्यायचे आहे। तर वाटप सुरू जे काय आता यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, बीड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे। तर आता हे जे पैसे आहेत ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाते। त्यानंतर बरेच जिल्ह्यामध्ये पेंडिंगसुद्धा आहे। तर यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, रायगड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, जालना, नांदेड जे की या जिल्ह्यांमध्ये अधिक काय झालेलं आहे, हे जे जिल्हे आहेत ते इथं पेंडिंगच आहे। तर यामध्ये इथून जे काही जिल्हे आहे सर्वांनी चेक करून घ्या। त्यानंतर इथे आपलं रब्बी अनुदान 3 नंबरला। तर रब्बी अनुदान जे आहे, रब्बी अनुदानाचे वाटप इथं सुरू झालेले आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे, जे काही ज्यांना कोणाला मिळालेले नसेल त्यांना कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे। तर इथं पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही जिल्हे यामध्ये पेंडिंग आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर रब्बी अनुदान जे की यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून आता याचे जे काही वाटप आहे रब्बी अनुदानाचे सुरू झालेले आहे। तर यामध्ये अमरावती,
यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, बीड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर. तर हे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरू झालेली आहे. तर आता हे जे काही खालचे जे जिल्हे आहे, हे जिल्हे कोणते आहे इथं, हे पेंडिंगमधले आहे. रेड झोनमधले जे काही दाखवतं तुम्हाला, यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, रायगड, धाराशिव, अबलिक उस्मानाबाद, लातूर, जालना, नांदेड. तर हे जे काही खालचे जे काही डिस्ट्रिक्ट आहे, तर या जिल्ह्यांमध्ये पेंडिंगमध्येच आहे रब्बी अनुदान. तर रब्बी अनुदान तुम्हाला 10,000 रुपये किती मिळते इथं, रब्बी अनुदान 10,000 रुपये वाटप जे काही इथं सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये. तर वाटप सुरू कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे, तर पहिल्या जिल्ह्यांमध्ये. तर वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. आणि जे काही पेंडिंग आहे, हे खालचे जिल्हे इथं पेंडिंग आहेत, तर या जिल्ह्यात लवकरच जमा होईल. त्यानंतर जे काही तुम्हाला पीक विमा 17 ते 28,000 रुपये इथं मिळणार आहे. किती मिळणार आहे, 17 ते 28,000 रुपये. नमो शेतकरीचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमवणार आहे. रब्बी अनुदानाचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये, जे की टोटल 3 योजनेचे पैसे किती जमा होणार आहे, 3 योजनेचे पैसे तुम्हाला इथं जमा होणार आहे. तर आता खाली यायचं आहे, चेक करता येणार आहे तुम्हाला. सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या, DBT आधार लिंक आहे की नाही, व्हेरीफाय आहे की नाही, सर्व अपडेट्स तुम्हाला. त्यानंतर इथून तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर जाऊन चेक करता येणार आहे. नमो शेतकरीचा हप्तासुद्धा पोर्टलवरून चेक करून घ्या. तर आता रब्बी अनुदानाचे पैसे सुद्धा खात्यामध्ये टाकलेले आहे. तिन्ही योजनेचे पैसे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरी ते 28,000पर्यंत, नमो शेतकरीचे 2,000 आणि जे की रब्बी अनुदानाचे किती 10,000 रुपये तुम्हाला इथं खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. नमोचे 2,000 रुपये इथं जमवण्यास सुरुवात आणि याचे 17,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. तिन्ही योजनेचे पैसे. तर 15 डिसेंबरच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले